नमस्कार. अ, आज मी ते फसवणुकीच्या बाबतीत बोलते आहे. बऱ्याच ठिकाणी फेसबुकवर हा मेसेज येतो किंवा बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा काही लोक पुस्तकं विकायला असतात. ती लोक सांगतात म्हणजे द्यायला, विकत नाहीत ती लोक, पुस्तकं देतात. आणि त्याच्यामध्ये फेसबुकवर जो मेसेज येतो त्याच्यामध्ये 18 विद्या सगळ्याचं सार ह्या पुस्तकात आहे. आम्ही ते पुस्तक तुम्हाला पाठवते आणि ते पुस्तक पाठवण्यासाठी तुम्ही तुमचं नाव, फोन नंबर, पत्ता पाठवा. तुम्हाला निशुल्क हे पुस्तक पाठवण्यात येत आहे, असं तो मेसेज असतो. आणि लोकही भाबडेपणाने आपला फोन नंबर, आपला पत्ता सगळं पाठवतात. अहो, तुमच्या घरात तुमच्या पूर्वजांनी इतकी पुस्तकं आध्यात्मिक ठेवली असतील, ते वाचली आहेत का कधी? अगदीच काहीच नाही तर भजनांची पुस्तकं असतील, ती कधी चालली आहेत का? आणि 18 विद्या आणि घ्यायला जात आहेत. बरं, जर याला निशुल्क द्यायचं आहे, थोडासा विचार करा ना. ज्याला निशुल्क द्यायचं आहे तो देवळात जाईल, गर्दीच्या ठिकाणी जाईल, ती पुस्तकं वाटून टाकेल. त्यांना तुमचे इन्फॉर्मेशन हवं आहे, त्यांना तुमचा पत्ता हवा आहे, त्यांना तुमचा फोन नंबर हवा आहे. मग त्यांचं रेकी तुमच्या घरावर, तुमच्या फोन नंबरमधून, तुमच्या ह्याच्यावरून तुमच्या बँक बॅलन्स वगैरे मिळवण्यासाठी ही फसवणूक आहे. आध्यात्मिक आहेत माणसं, भोळीभाबडी आहेत. ह्या दृष्टिकोनातून ते लोक हे मेसेज घालतात का? आणि चांगले बऱ्याच असे फेसबुकचे हे आहेत, ग्रुप्स आहेत, नर्मदा परिक्रमा वगैरे वगैरे, ह्याच्यामध्ये ते अशा पद्धतीने आणि चांगले शिकलेल्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचे हे मेसेज येतात. आणि खाली लागोलाग लगेच पत्ते पाठवायला लोकांची सुरुवात होते. आता ती लोक मुद्दामून खोटे पत्ते घालून सुरुवात करून स्वतःच घेतात का ते माहीत नाही. पण ॲडमिनसुद्धा अशा मेसेजना कसं काय स्वीकृती देऊन ग्रुपवर घालतो हे मला माहीत नाही. खरं तर अशा पद्धतीची फसवणूक करणारे संदेशापासून आपण स्वतः सावध व्हायला पाहिजे. का एखादा माणूस निशुल्क देतोय तर मग तो गर्दीच्या ठिकाणी जाऊन स्वतः निशुल्क न वाटता तो का आपला सगळ्या पद्धतीचे इन्फॉर्मेशन मागतोय, सगळी माहिती का घेतोय? आणि आजकाल एक माहितीवरून सगळं कळतं, एवढं हे आपल्याला कळत नाही का? त्यामुळे कृपा करा, तुमच्या घरात जी देवाची पुस्तकं तुमच्या पूर्वजांनी आणलेली आहेत, तुम्ही स्वतः कधी विकत घेतलेली आहेत, ती वाचा. त्याच्यानंतर त्या 18 विद्या, 18 काय त्या सगळं वाचायला फुकट पाठवण्याला माहिती पाठवा. नका ह्या भानगडीत पडू. आणि बहुतेक ही पुस्तकं कोणतरी रामलाल का काहीतरी आहे त्याच्याबद्दल त्याची आहेत असं मी ऐकलेलं आहे, मी पाहिलेलं नाही. मला ते कोण रामलाल आहे हेही खरं तर माहीत नाही, त्यामुळे मी विधान करणं चुकीचं ठरणार. तरी मी तुम्हाला सांगते, अशा पद्धतीचं कुठल्याही ह्याला बळी पडू नका, फसवणुकीला. आणि तुम्हाला तुमचं ज्ञान मिळवायचं असेल तर तुमच्या घरात तुमच्या पूर्वजांनी ठेवलेल्या पुस्तकातून किंवा सरळ बुक स्टॉलवरून जा. तुम्हाला अगदीच हवी असतील तर कुठल्याही धार्मिक ठिकाणी जरी गेलात तर तिथे पुस्तकं वाटणारी लोक असतात. सणासुदीच्या वेळेला तुम्हाला पुस्तकं घेता येत नाही तर त्यावेळेला सणासुदीला वारीच्या वेळेला ते पुस्तकं वाटतात, ती पुस्तकं घ्या. पण अशी पूर्ण माहिती देऊन पुस्तकं मागवू नका. तुम्ही मला ऐकून घेतला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. पण ही नुसतं ऐकून घेण्यासारखी गोष्ट नाही आहे. ही तुम्ही लक्षात ठेवून इन्फॉर्मेशन देताना सावधानता बाळगण्याची गोष्ट आहे आणि इतरांनाही जागरूक करण्याची गोष्ट आहे. तुम्हाला पुन्हा एकदा आभार मानून मी बंद करते.